नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मँगो कुल्फी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामधलं कच्चं दूध अर्धी वाटी काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा कप साखर घालणार आहोत। साखर विरघळल्यानंतर अर्धा वाटी दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 2-3 थेंब व्हॅनिला एसेन्स आणि उकळी आलेल्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे। त्यामुळे दुधाला घट्टसरपणा येतो। हे दूध 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। दूध घट्ट झालेलं आहे, थंड होण्यासाठी काढून घेऊया। थोडंसं थंड झाल्यानंतर 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। एक आंबा घ्यायचा आहे, तो कट करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे पाणी न घालता। त्यानंतर थंड झालेलं दुधाचं मिक्सचर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर तयार केलेला आंब्याचा पल्प घालायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एका डब्यात काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये बर्फ तयार होऊ नये म्हणून हा प्लास्टिकचा फॉइल पेपर लावायचा आहे। आणि 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल।
रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.